फायनली आपला आर्नो सुटलेला आहे, बघू शकता तुम्ही. पटरी व्यवस्थित बघून क्रॉस करायचा, त्यांच्या ट्रेन दोन्ही साईडून चालू आहे. बघू शकता कमलाच बोला बघा, एकच नंबर. चला आता तुम्हाला काहीतरी दाखवतो आई काय बनवते बघा. इकडं बघा मस्त उपवास स्पेशल रताळ्याचे काप, असं रताळ्याचे तुकडं बनवले असं पातळ पातळ. आणि इकडे बघा बघू शकता आपला महाराज अभ्यासाला बसले. अरे वा, कर कर. सोमवार स्पेशल कंटोळी मस्तपैकी. ही आपली तिसऱ्यांदा होल भाजी घ्यायची. इकडे बघा बोकलीची भाजी, रानभाजी आहे. फर्स्ट टाइम ट्राय करू आपण, कधी खाल्ली नाही. दोन जुऱ्या दिल्या. आणि त्या दिवशी मी पाव किलो कंटोला आणलेली, आज त्याची भाजी बनवू. आज आपण बटाटा टाकून भाजी बनवू मस्त. मिरच्या फ्राय होतात मस्त. उसल भरून आतमध्ये उसल भरले आणि मिरच्या मस्त कोटिंगला बेसनमध्ये. या साईडला आहे भाजी, बोकलीची भाजी मस्तपैकी. इकडे मस्त कंटोला बटाटा भाजी. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील आग्रिकोली ब्लॉग चॅनल स्वागत आहे. तर आज आहे श्रावणातला तिसरा श्रावणी सोमवार. मग सर्वांना श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी चालू आहे अर्णवला शाळेत आणायला, त्याची आता 12 वाजता शाळा सुटेल. चला आता निघतो. फायनली पोचला अर्णवच्या शाळेत. इकडे बघा बघू शकता, पावसाने मी चांगला कालो घेतले. फायनली आपला अर्णव सुटलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्याला फायनली निघलो आहे अर्णवला घेऊन. इकडं बघू शकता तुम्ही. आणि गेटसुद्धा भेटला होता तो अवदशा दोन्ही टाईम जाताना भेटते येताना भेटते. त्याला फायनली पोचलो आहे मंदिराच्या इथे. इकडे बघा अर्णव डायरेक्ट इकडेच आणला. रिक्षामध्ये कपडे चेंज केले. मागच्या सोमवारी पण तसाच केलता, रिक्षामध्येच कपडे चेंज केलते. तर की घरी जाऊन तेवढा वेळ ना भेटा आपल्याला, डायरेक्ट तसा आणला त्याला. बघू शकता गाड्या लागल्या इथं, आज जरा कमी आहेत. आणि इकडं फलटण गेली. जास्त करून हे लोक जाम येतात. आज त्यांचा शेवटचा सोमवार आहे, चौथा. त्यांचा अगोदर एक सोमवार अगोदर चालू होतं. आणि पाऊस पण ना कधी पण वेळेवरच येतं. आता अर्णवला शाळेत आणायला गेलो, परफेक्ट टायमावरच पाऊस आला. आणि गेट तर तो ते अवदसाच आहे, जाताना पण आणि येताना पण लागला डोक्याला ताप. चला चाललो आहे आता मंदिराच्या दिशेने. सर्वात अगोदर पटरी क्रॉस करून जाऊ, व्यवस्थित गाड्या येतात. इकडे बघा ट्रेन चालूच आहेत. पटरी व्यवस्थित बघून क्रॉस करायचा, त्यांच्या ट्रेन दोन्ही साईडून चालू आहेत. सर्व लाईनी चालू आहेत. बघू शकता रस्ता खुला आहे. फायनली पोहोचलोय मंदिरावर. आणि इकडे बघा नजारा, पावसाळ्यामधला नजारा मस्त एक नंबर. आणि कमळ पण आलेत बघा मस्त. बघू शकता मस्त पाणी आहे, फुलं आहेत. फायनली आलो आतमध्ये मंदिरात. बघा लाईनीला आहे, आज लाईन कमी आहे. डोकाटेक करू, डोकाटेक खालती खालती ना पिशवी होईल तिला. मला ना माहिती, तुला मम्मा माहीत आहे ना, तुला मम्माकडे घ्यायचं.
तांदळाची पुलाव बघा, एकच नंबर. चला फायनली घरी आलो मंदिरावरून आणि जेवलो पण मस्त. केवल्याची आमटी होती, मी उपास नाही केला, जेवून घेतला मस्त आणि आता जरा आराम करतो. चला आता तुम्हाला काहीतरी दाखवतो आई काय बनवते बघा. इकडं बघा मस्त उपवास स्पेशल रताळ्याचे काप, असं रताळ्याचे तुकडं बनवले असं पातळ पातळ आणि असं पॅनमध्ये फ्राय करतं तुपामध्ये. जबरदस्त करून बघा नक्की. असली तर साखर टाकायची गरज नाही, नाही तर थोडीशी साखर टाकायची. जबरदस्त लागतं ना, खाऊन बघा एकदा. चला फायनली डिश आलेली आहे मस्तपैकी स्वीट डिश. इकडे बघा रताळ्याचे काप मस्त तुपात फ्राय केलेत, जबरदस्त खमंग वास सुटले, एक नंबर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एक नंबर. इकडे बघा, बघू शकता आपला महाराज अभ्यासाला बसले. अरे वा, कर कर. या साईडला सोमवार स्पेशल कंटोळी मस्तपैकी. ही आपली तिसऱ्यांदा होल भाजी घ्यायची. इकडे बोकलीची ना, बोकली का बोकली, इकडे बघा बोकलीची भाजी, रानभाजी आहे. फर्स्ट टाइम ट्राय करू आपण, कधी खाल्ली नाही. सचिनने दिले दोन जुऱ्या दिल्या आणि त्या दिवशी मी पाव किलो कंटोला आणलेली. आज त्याची भाजी बनवू. आज आपण बटाटा टाकून भाजी बनवू मस्त. त्या दिवशी बनवली होती ती अशी वाफेवर बनवली सुकी भाजी फक्त कंटोल्याची. आज आपण बटाटा टाकून करू. बटाटा टाकतात आणि चण्याची डाळ पण टाकतात मस्तपैकी. आणि बोकलीची भाजी मस्त सुकी बनवू, रानभाजी आहे ती पण फर्स्ट टाइम ट्राय करू, कशी लागतं बघू. आईने आता साफ करायला घेतले. दुपाऱ्या मस्त केवल्याची आमटी खाली बाबा आणि मिनी आणि अर्णव. आम्हाला उपास नव्हता मस्त. आणि आता पण आहे थोडीशी चाकायला. आणि कंटोला तर 4-5 वेळा झाल्या खायच्या मस्त. वाटणामध्ये भरून फ्राय करताना ते तर 2 वेळा झाल्या, भाजी 2 वेळा, तिसऱ्यांदा भाजी खाऊ. आणि मस्त बोकलीची पण भाजी मस्त ट्राय करू, रानभाजी बघू कशी लागतं. आईने घेतली भाजी कटिंग करायला मस्त आहे की चॉपिंग बोर्डवर. ही भाजी पण ना बोकलीची आपण ज्या रानभाज्या बनवल्या होत्या ना, करडू, टेकला, इकरा, सेम तेच प्रोसेसनी आणि तेच साहित्य तशीच बनवायची मस्तपैकी. एकदम पौष्टिक आयुर्वेदिक मस्त जबरदस्त, शरीरासाठी गुणकारी. बघू शकता भाजी आईने चिरून घेतली मस्तपैकी बारीक. आणि आता आई कंटोला करतं. या साईडला आपला शेट अभ्यास करतं. कर अभ्यास कर. बघू शकता आईने आता घेतली भाजी घालायला ब्रोकलीची. बोकली तेला फोडणी तिथं मिरची लसूण मस्त, कांदा. या साईडला कंटोला आणि बटाट्याची भाजी होते. बघू शकता फोडणी रेडी झाली आपली मस्त. कांदा टमाटा मऊ पडले. आता मसाले टाकून घेतो. पावडर टाकतो, गरम मसाला, थोडी हळद. पण मसाला नाही ॲड करू. आता भाजी ॲड करतो. भाजी आपल्याला थोडी ॲड करायची आहे. भाजी जेव्हा ॲड करतो तेव्हा ती भरपूर वाटतं आपल्याला. नंतर आपण परतू ना तर ती मऊ पडते असते. बघू शकता आणि फायनली सर्व भाजी ॲड केलेली आहे. मस्त परतून घ्यायची. आता मीठ टाकून घेतं. आपल्याला ना भाजी शिजवताना झाकण द्यायचं नाही. भाजीचा कारवटपणा निघून जातं मग जरा उघडे ठेवल्यावर.
जाताना द्यायचा. माचकट वास येतो ना भाजीला. चला फायनली स्वयंपाक झालेला आहे मस्त पैकी तुम्हाला दाखवतो. बघू शकता इकडे मिरच्या फ्राय होतात मस्त. उसळ भरून आतमध्ये उसळ भरले आणि मिरच्या मस्त कोटिंगला बेसनमध्ये. बेसनची कोटिंग जबरदस्त. मिरची भजी या साईडला वडे. इकडे टिश्यूमध्ये पापड. त्यात आलूवडी. या साईडला आहे भाजी बोकलीची भाजी मस्त पैकी. इकडे मस्त कंटोला बटाटा भाजी. इथे केवल्याची आमटी आणि इकडे खीर मस्त पैकी जबरदस्त. मला जेवायला बसलो. या जेवायला मस्त पैकी बघू शकता मस्त भाकर आहे. केवल्याची आमटी घेतली प्यायला. आलूवाडी आहे. घरचा लोणचा आपला. मिरचीचे भजे उचलून फ्राय केलेले मस्त. उसळ टाकून फ्राय केलेले मिरची आणि बटाटा वडा मस्त. कंटोला बटाटा भाजी. बोकलीची भाजी बोकलीची आणि पापड मस्त. या जेवायला. चला या खीर खायला मस्त यायची. चला फायनली जेवण करून झाला आणि खीर पण खाली. एकच नंबर होती जबरदस्त. आणि ब्लॉग सुद्धा एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा.